पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी 2009-10 या वर्षातील बॅचने आज ठेवलेला गेट टुगेदर स्नेहसंमेलन अशा प्रकारचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आयोजन केला। या कार्यक्रमासाठी सध्याचे प्राचार्य आदरणीय बोडके सर उपस्थित होते आणि आता व्यासपीठावरती तुमच्या वेळेसचे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक असणारे आदरणीय हरिभक्त परायण शिवाजीराव वनवे सर या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। त्याचबरोबर विज्ञानाचे गाडी अभ्यासक खूप तळमळीने आणि पोटतिडकीने त्यांचा आवाज सुद्धा गेला, ऑपरेशन झालं होतं आता कशाचं, इतका त्रास झाला त्यांना, तुमच्यासाठी एवढा त्रास घेतला त्यांनी फार मोठ्या आवाजामध्ये। शेजारी जर ते शिकवत असले ना तर आमची पंचायत व्हायची, आम्हालाही मोठ्याने बोलायला लागायचं मग नाही तर आम्ही त्यांचं पूर्ण ऐकून घ्यायचो मग आणि ते थांबले का मग आमचं चालू असायचं। तर अशा प्रकारे दोन्ही वर्गामध्ये गणित विज्ञानाचं अध्यापन ऐकायला मिळायचं पोरांना। असे सातव सर आता रिटायर झाले, ते रिटायर झाले असं वाटत नाही तुम्हाला, मला सुद्धा वाटत नाही, विश्वासच बसत नाही। आणि त्यानंतर आदरणीय निमोणकर सर ज्यांनी आयुष्यभर अगदी ह्या ग्राउंडवरती त्यांच्या आठवणी सगळे विद्यार्थी घेतात। अनेक विद्यार्थी घडलेत, तुम्ही जे आता PSI पोलीस कॉन्स्टेबल असे अनेक विद्यार्थी सरांच्या तालुक्यात आहेत। खेळाच्या माध्यमातून त्यांनी नाव कमवलं, सरांनी त्यांना घडवलं, असे आमचे आदर्श निमोणकर सर। त्यानंतर इंग्लिश विषयाचे सर आमचे सहकारी मोहोळकर सर, आत्ताच आपल्यासमोर बोललेले अतिशय शांत फुले सर, एवढे बोलतील असं वाटलं नव्हतं मला, फुले सर, आणि ते मारतात असं मला तर वाटतं आत्तापर्यंत माहीत नव्हतं। ठीक आहे। त्यानंतर जगडे सर, अतिशय शांत विनम्र स्वभाव। त्याचबरोबर माझ्या 9वीच्या अगोदर 8वीपर्यंत घडवणारे गणिताचे सर तुमचे आहेत ते म्हणजे ससानी सर, आणि आत्ताच आलेले कार्यक्रमाला निकाळजे सर। त्याचबरोबर समोर जर पाहिलं तर मी जवळजवळ 80% जणांची नावं सांगू शकतो बरं का लगेच, आणि जवळजवळ त्यातल्या 50% जणांना सारखं भेटतो सुद्धा, परंतु उरलेले जे 50% मला आज भेटलेत इतक्या दिवसांनी, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमुळं आष्टीमध्ये नाहीत, परंतु आज आनंद वाटला मला तुम्ही इथं भेटलं, कार्यक्रम आयोजित केला। खरं तर मला फारच गडबड कामाची आहे आज, आईचाच फोन येतोय मला कुठे नेमका आणि येतोय म्हणतोय, थोडं घरगुती काम होतं आज आणि शाळेचं काम आहेच, शाळेचे कामं पण आता खूप असतात। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझं प्रमोशन झालेलं आहे, 1 वर्ष होऊन गेलं, मी माझ्या गावातच आहे मातकुळीमध्येच। पंडित नेहरू शाळा अजूनही आम्हाला इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण एका चांगल्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे। वनवे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। एका ठिकाणी संत नामदेव महाराजांना जेव्हा भक्त विचारतात की नामदेवा प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन आणि भेट हे कसं काय शक्य झालं, कारण संत नामदेवाच्या हाताने पंढरीश पांडुरंग परमात्म्याने खीर खाल्लेली आहे, नैवेद्य खाल्लेला आहे, आपण सगळ्यांना माहिती। अगदी वयाच्या 8व्याच वर्षी ज्याला संतपद मिळालं असे म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज। नामदेव महाराजांना जेव्हा भक्तांनी विचारलं की तुम्हाला हे कसं शक्य झालं की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा तुमच्या मित्रासारखा तुम्हाला भेटतोय, बोलतोय, तुमच्या हातात नैवेद्य खातोय, त्यावेळेस संत नामदेव महाराज त्या भक्तांना सांगतात, एक अभंगाद्वारे सांगतात, तो अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो एक ओळीचा। जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही। अभंग पूर्ण येतोय परंतु वेळ नाही, त्यामुळे एक ओळ तुमच्या समोर ठेवली। यातून आपल्याला असं लक्षात येतंय, जसं नामदेव महाराज म्हटले की आमच्या जन्माजन्मांचं पुण्य आहे, तसं मी तुमच्या समोर आज सांगतो की आम्ही जे शिक्षक वृंद आहोत ना, आमचं सुद्धा जन्माजन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमच्यासारखे आदर्श विद्यार्थी आम्हाला मिळाले। खूप चांगली शाळा, एक आदर्श विद्यार्थी मिळाले, आणि तुम्ही आजही तुमच्या व्यवसायातून वेळ काढून
मला आठवते दर्शनचं ज्यावेळेस मी 1000 उदाहरणं तुम्हाला दिवाळीत दिली होती बा, किती कामाचा व्याप द्यायचं तुम्हाला. दिवाळी सुट्टी तर तुम्हाला बसवून दिलं का, लाडू तरी खाऊन दिले का नीट, नाही का. पण त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट तुम्ही आज तुमच्या समोर बघतोय आपण. तुम्ही सगळे सिव्हिल इंजिनियर झालात, बरेच मोठ्या मोठ्या पदावर आहात ना. रामहरी तर इतका कच्चा आणि इतका विचित्र होता ना रामहरी. आज PS आहे, आज मोठा इंजिनियर होऊन तो PS आहे. विश्वजित आज मोठा वकील झालेला आहे. म्हणजे विचार करा, तुमच्यापैकी आता सगळ्यांची नावं नाही घेत, परंतु मोठ्या मोठ्या पदावरती. मी दर्शनची वही अगोदर वनवे सरांना दाखवली की दर्शनने ती 1000 गणित दिवाळीत दिलेले. आता काही काही 1000 कसे केले ते माहिती का, त्यांचे कागद मला जोडावं लागायचे. म्हणजे कागद काही जाग्यावर नसायचे, पण दर्शनने त्या 1000 उदाहरणाचं बाइंडिंग केलं होतं. आणि एवढं सुंदर, जसं काय ती PhDचा एखादा प्रबंधच आहे. आजही मला तो दिसतोय समोर की जसं PhDला आपण एखादा प्रबंध तयार करतो तसं त्यानं ते 1000 उदाहरणं बाइंडिंग करून आणि सुंदर अक्षरात, कंटाळा केला नाही त्यांनी, अतिशय सुंदर अक्षरामध्ये ते लिहिले होते आणि बाइंडिंग करून मला दिलं होतं. वरून जिलेटिंग कागद, बाइंडिंग. आणि मी वनवे सरला म्हणलं, बघा किती आदर्श विद्यार्थी आहे. बाकीच्याने आपलं मार वाचायचं म्हणून लिहिले होते, पण त्यांनी मनापासून लिहिते. एवढंच काय, वनवे सरांनी जेव्हा आदरणीय धोंडे साहेब या ठिकाणी आलते ऑफिसमध्ये, तेव्हा दर्शनची वही त्यावेळेसची साहेबांना दाखवली. साहेबांनाही आश्चर्य वाटलं, एवढा कष्टाळू मुलगा आहे. आणि बघा आज तुम्ही पाहताय की तो आज CA झालेला आहे. CA काही कमी पद नाही. MBBS आपण जे म्हणतो, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जी मोठी पदवी म्हणतो, कलेक्टर एवढं पद आहे CA, म्हणजे काही कमी नाहीये. आज जिल्ह्याचं ऑडिट करतोय हा दर्शन, विचार करा. एवढ्या मोठ्या पदावर हा विद्यार्थी आहे. म्हणजे मी त्यामुळे तुम्हाला म्हणलं की आमचं खूप जन्माचं पुण्य असेल की तुम्ही आदर्श विद्यार्थी मिळाला. मला दुसरी गोष्ट या ठिकाणी नमूद करायची, ते म्हणजे या ठिकाणी जे बोर्ड लागलेला आहे, मला आलेल्याच असं वाटलं, फार वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं माझ्या, की बंडू खंडागळे, ॲडव्होकेट अमोल पारखे, शुभांगी माने आणि संगीता फुलमाळी, हे 4 लेकरं आज तुमच्यात बसलेले नाहीत. इतक्या लहानपणीच, म्हणजे कमी वयातच, थोडक्यात आमच्यापेक्षा कमी, म्हणजे तुमच्यासारख्या वयाचे हे जग सोडून गेले. बाळांनो, कधी जायचंय कुणाला हे तर माहीत नाहीये, परंतु आपल्यात ते नाहीत, याचं दुःख झालं. तुम्ही सर्वांनी त्यांची आठवण म्हणून बॅनर लावला, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हार अर्पण केला. मी तुमच्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा ह्या लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात. खरं तर बघा, तुम्ही लहान होतात त्यावेळेस आमचा हेतू काहीच नसतो, तुम्हाला माहिती सर्वांना. सगळेजण म्हणतात सर उलट्या छड्या मारत होते, सुलट्या मारत होते. रामाने तर सांगितलं तर मी कंप्लीटच करतो. रामहरीमुळे तर आम्हाला धक्का बसला होता. परंतु बाळांना आम्ही आता मारत नाही बरं का जास्त, कारण त्या फुले सरांनी सांगितलं की आता लेकर असे आहेत ना, इतक्या छड्या मारण्याजोगे लेकरांची तब्येत नाही आता, आणि त्यांची शिकण्याचीच मग एवढी तयारी नाही. आता सध्या ॲडमिशनचे प्रश्न आहेत, ते आता छड्या मारल्यामध्ये आम्हाला दाखला द्या. आता फार आमच्या समोर मोठ्या मोठ्या समस्या आहेत. बाळांनो, मला आठवतं की 93 विद्यार्थी 10वी अ ला होते. AD राऊत सर तुम्हाला क्लास टीचर होते, आणि 10वी बोला मी 94 विद्यार्थ्याची हजेरी घेत होतो. आता मला सांगा, 94 विद्यार्थ्याची हजेरी घेणं काय चॅलेंज आहे की नाही आजकाल? परंतु मी सांगायचो अटेन्शन प्लीज, अटेंडन्स प्लीज, नंबर 1 2 3, इतकं फास्ट. आणि जे होकायचे त्यातून ते पुन्हा मार्क खायचे, आणि मी त्यासाठीच फास्ट म्हणायचो. आणि उद्देश माझा असा होता, म्हणजे छडी मारणे उद्देश नव्हता माझा. मला वाटायचं आपल्याला 30-40 मिनिटात शिकवायचं आहे, आणि जास्तीत जास्त ड गटाचे गणित 2 होत नाहीत, आणि छोटे उदाहरणं जास्तीत जास्त 4 व्हायचे. म्हणून मला असा प्रश्न असायचा की आता आपल्याला बदलावं लागेल. म्हणून 94 विद्यार्थ्याची हजेरी मी 1 मिनिटाच्या आत घ्यायचो, 1.5 मिनिटामध्ये. आणि म्हणून तुम्ही काही जण लक्ष देत नसायचे, त्यावेळेस ते मार खायचे. तिथून आपल्या वर्गाची सुरुवात असायची. काही काय म्हणायचे, झाली सुरुवात आता छडी खायला. आणि मग नंतर गणित असेल, काय असेल. मी मग थोडा वेगळ्या स्वभावाने तुम्हाला ॲडजस्ट करतो. एक जणांनी सांगितलं बा, शेळकेनी कुणीतरी सांगितलं, गणित करून जरी आणलं तरी तुम्हाला मारणार हे माहीत होतं. काय काय म्हणायचे, त्यापेक्षा मार खाल्लंच बरा. कारण मी सांगायचो की जर गणित जरी तुम्ही करून आणलं घरी, तर मी तुम्हाला फळ्यावर सोडायला लावणार आहे. म्हणजे आता पाहून लिहायची पंचायत आहे की नाही. म्हणजे मी कुठं ना कुठं तुम्हाला पकडायचो. खरं त्याचं कारण असं होतं की मला तुम्हाला घडवायचं होतं. हा प्रामाणिक हेतू असतो शिक्षकांचा. आदरणीय वनवे सरांनी सुद्धा त्या काळामध्ये आम्हाला ज्यावेळेस आमच्या मीटिंगमध्ये अनेक गोष्टी सूचना करत असायचे, त्यावेळेची शिस्तही होती. आणि तुम्हाला घडवण्यासाठी वनवे सर सुद्धा आमच्या मार्फत खूप असे प्रयत्न करायचे. आणि तोच आशीर्वाद आम्हाला सुद्धा लागलेला आहे. तुम्हाला घडवण्याचा आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे. आमचं खूप तुमच्यामुळे चांगलं झालेलं आहे.
आम्हाला आता पूर्वीच बघा, मला 1400 रुपये पगार होता, पहिला पगार 1400 मला ब्रह्मगावच्या शाळेवरती. म्हणजे हे प्रमोशन होत गेलं, आयोग मिळत गेले, आता प्राचार्य झालोय, हे सगळं काही तुमच्यामुळे. आणि शाळेवरती अजून काही गोष्टी करता येईल का, अजून काही नवीन करता येईल का, तो सुद्धा प्रयत्न आहे. रिटायर झाला तरी आमचा प्रयत्नच असतो विद्यार्थ्यांना अजून काही मार्गदर्शन करता येईल का. पण रिटायर झाल्यानंतर शक्यतो कमी प्रमाण राहतो. जरा समाज रिटायर झाल्यानंतर थोडा वेगळा पाहत होता. सातव सर कधी भेटायचे, ते मुंबईला असतात, त्यांच्या मुलाकडे गेलेले. मी फोन केला का मुंबईला म्हणतात ते. सातव सरांनाच मला उलटा सल्ला द्यायचा आहे की मुंबईला जास्त राहू नका, मिरजगावकडे आणि आष्टेकडे येत जा. म्हणजे आपल्या सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांच्या भेटी होतात, त्यांचे व्यवसाय करतात, आमच्या पण भेटी होतात आणि अधूनमधून ते फोन करतात. वनवे सरांची नेहमी भेट होते त्यांच्या गावात गेलं की. परंतु बाळांनो, तुम्ही आता इथून गेल्यानंतर मात्र भेटणार नाहीत बरेच जण. म्हणून आता मला असं म्हणायचंय की तुमचा ग्रुप करा, ग्रुपमध्ये आम्हाला जॉईन करा. जसं ब्रह्मगावला 3-4 गेट टुगेदर झाले, त्यांनी ग्रुप केले आणि ग्रुपमध्ये आम्ही अजूनही आमच्या एकमेकाचं सुखदुःख त्याच्यामध्ये शेअर करतोय, कार्यक्रम शेअर करतोय. पत्रिका टाकले की आम्ही हजर होतो एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही पण तसंच करा. शाळेला विसरू नका. गुरुजनांना तर विसरणार नाहीतच तुम्ही, कारण हा आजचा तुम्ही कृतज्ञता दिनच आहे आजचा आपला. गुरुजनांविषयी तुम्ही एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच कार्यक्रम ठेवलाय. मी खूप काही बोलता येईल. आता प्रवचनकार, कीर्तनकार माणूस 1-2 तास बोलू शकतो, परंतु अधिकचा वेळ घेत नाही व्यासपीठाचा. मी तुम्हाला फक्त गणित शिकवलं, संस्कार दिले गणिताबरोबर. मग तुम्हाला माहित असेल फळ्यावर गणित असायचं आणि तोंड माझं चालू असायचं. मी तुम्हाला गणित दिवस तर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कसं राहावं, काय करावं, ह्या गोष्टी सांगत असायचो. त्यामुळे तुमच्यापैकी बरेच जण मला वाटतं असेल एखादा अपवाद, बरेच जण निर्व्यसनी आहात. आम्हाला जसं तंबाखूचंही व्यसन नाही अजून लागू शकलं नाही, कारण काय डेअरिंग व्यसन लागायचं. आमचं मन ताब्यात ठेवले आम्ही. तसं तुम्ही सुद्धा निर्व्यसनी राहा आणि राहायला आहात तुम्ही. पोलीस डिपार्टमेंटचेच विद्यार्थी जे आमचे दिसतात पुढं, ते सुद्धा मला, मी नेहमी शेळके आपले कॉन्स्टेबल आहेत, फार लाडका विद्यार्थी माझा, नेहमी मला आवर्जून भेटणार. आता काल परवा तर बाजारातच गाठ पडली, आवर्जून गाडी थांबली, सर काय चाललंय. म्हणजे अशा प्रकारचे सतत आठवण करणारे काही विद्यार्थी आहेत. तुम्ही लांब असल्यामुळे भेटत नाहीत, परंतु तुम्ही सर्वजण, सरांनी, सातव सरांनी तुम्हाला सूचना दिल्याप्रमाणे एक उदाहरण फक्त माझं सांगतो. माझं जी क्लासमेट आहे, वर्गमित्र तुमच्यासारखा, पुण्यामध्ये मला असा प्रसंग आला की माझे घरचे, मुलांची आई अतिशय सिरियस आजारी होती आणि 1 महिना 5 दिवस मी पुण्यामध्ये KM हॉस्पिटलला होतो. आता तुम्ही पुण्यामध्ये काही जण असतील पण तुम्हाला माहीत नसेल, कारण संपर्क नाही ना तुमचा माझा, बघा आता बऱ्याच जणांचा. पण पुण्यामध्ये मी 1 महिना 5 दिवस होतो. हे जर तुम्हाला आत्ता त्यावेळेस माहीत झालं तुम्ही नक्की भेटायला आले असते. परंतु पुण्यात 6व्या मजल्यावरती KMला मी ICU पुढे बसून असायचो, रात्रंदिवस ICU पुढं. आणि A ग्रेड प्लसचं ICU होतं ते. सगळ्यात अतिदक्षता विभाग असतो, पेशंट अतिशय सिरियस. आणि अक्षरशः दोन्ही पण जे फुफ्फुस आहेत हे सुद्धा डॅमेज झाले अगदी 80% घरच्यांचे. आणि किडन्या पण कामातून गेल्या, 50 ml पिशवीमध्ये फक्त लघवी होती. म्हणजे याचा अर्थ किडन्या सुद्धा काम करत नव्हत्या आणि एकामागे 2 अटॅक आले आणि पेशंट अगदी शेवटच्या टोकावर. 19 दिवस व्हेंटिलेटर. खरं तर 7 दिवसाच्या वर व्हेंटिलेटर असू नये असं डॉक्टरचं मत आहे, नाही तर ते म्हणायचे व्हेंटिलेटरचाच तुम्हाला निमोनिया होऊ शकतोय परत डबल. म्हणून मला खूप काळजी असायची. त्या ठिकाणी मला असं प्रसंग होता की कुणी जर भेटायला आलं तर खूप देव भेटल्यासारखंच वाटायचं, कारण तो एक आधार असतो. महिना आंघोळ नसायची, डबा नाही, कुठं खाली बाथरूमकडे जात नसायचो मी. 8-8 दिवस तर नक्की नसायची. ब्रश केलेला मला आठवत नसायचा. मी फक्त त्या पेशंटकडून, त्या डॉक्टरकडून, त्या मेडिकलकडे असायचो. आणि त्याच्या आईसोबत होती, एक वेळेस तिचा भाऊ होता. अशा प्रकारे माझं जीवन. इथं मी खूप मोठा कीर्तन महोत्सव काढला होता आपल्या पंडित पुढं, राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव. आणि प्रसंग आलता माझ्यावरती. तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख प्रसंग असतील, त्यात सांगण्यात वेळ नाही. परंतु मला माझ्या मित्राचं सांगायचं की एक कैलास डोके नावाचा फर्ग्युसन कॉलेजला असलेला माझा प्राध्यापक मित्र, त्याला बातमी कळली की आपला मित्र अडचणीत आहे. ते प्राध्यापक सिनियर कॉलेजला आहे, PhD आहेत. आणि ते आले दवाखान्यामध्ये. आमचे एक कमिशनर साहेब आहेत, डोके साहेब, विकास डोके, ते पण आले आणि त्यांनी फार सपोर्ट दिला. त्या कैलास डोके मित्राने तर मला येताना 2 लाख रुपये घेऊन आलता. म्हणणार राहू दे, 2 लाख रुपये पैशाची अडचण असेल, मला परत सांग. अशा प्रकारचा मित्र. आणि डबा आणायचा 8 दिवस कंटिन्यू, शेवटच्या आठवड्यात भेट झाली. आणि मी म्हणलं एवढा कशाला त्रास घेतो रे, अरे काही नाही, आता मला डबा खायला सवड नाही. पण तो मला जेवल्याशिवाय जात नव्हता, तो चतकोर तरी खाऊन घालायचा. बघा, मित्र असावं तर असा. मला हे सांगायचं की तुम्ही सगळेजण मित्रच आहात, एकमेकाचे बंधू भगिनी आहात. तर तुम्ही तुमच्या अडचणीत, जसं मला मित्र कामाला आला
आणि माझं पेशंट अटॅकनी डॉक्टरने जाहीर केलं तर पेशंट गेलेलं आहे. पांढरा कपडा झाकून ठेवला होता. मी म्हटलं नाही डॉक्टर साहेब असं होणार नाही, असं असं सांगू नका मला, तुम्ही शेवटचा प्रयत्न करा. आता म्हणे आम्ही सगळे प्रयत्न संपले. मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या आशीर्वादाची किंमत काय असते. तुम्हाला लेकरांचे आशीर्वाद आम्हाला कसे असतात. माझं पेशंट गेलेलं डॉक्टरने, डिकॉस्ट डॉक्टर डीन आहेत, त्यांनी जाहीर केलेलं. मी त्यांना फक्त म्हणलं एक फुफ्फुसाला जे शॉकिंग असतं ती एक प्रक्रिया शेवटची करा ना, विनंती केली. माझे लेकरं फार छोटे, माझी मुलगी 6वीला आहे, माझा मुलगा पहिला वारलेला आहे, तो 26 वर्षाचा असता. दुसरा मुलगा आता 10वी पास झाला, 90% मार्क पडे त्याला. आता माझ्या लेकरांचं कसं व्हायचं, माझं म्हातारपणी कसं होणार आहे आता, असं म्हणून डोळ्यातून पाणी आणलं. डॉक्टरना म्हणलं शेवटचा प्रयत्न करा. तुम्हाला एक आवर्जून सांगतो, पेशंट गेलेलं जाहीर करून सुद्धा त्यांनी शेवटचा ट्राय केला. हार्टला जे शॉकिंग असतं ते सुरू केलं. मी नामस्मरण चालू केलं. देवावर माझी फार श्रद्धा आहे आणि त्यावर डॉक्टरचे प्रयत्न. तुम्हाला सांगतो ते पेशंट पुन्हा हृदय चालू झालंय. त्यांनी मला सांगितलं की ते कोमात जाईल, ते परत अटॅकनी जाईल, ते वेडं होईल, मेंदूमध्ये झटका येऊन पागल होईल. ते अशा अनेक शक्यता. माझ्या 25 सह्या घेतल्या की जर काय झालं तर आम्ही जबाबदार नाहीत. मी म्हणलं काय हरकत नाही. मला खात्री होती, मी माझ्या आयुष्यात प्रामाणिक काम केलेले, अध्यापनाचं काम प्रामाणिक केले, त्याच्यामध्ये कुठली तडजोड केलेली नाही. आणि म्हणून मला विश्वास होता आणि त्या देवाला मी सारखं नामस्मरण करतो देवाचं की देवा तू डॉक्टरचं रूप घेऊन ये. आता मी काय फार मोठा साधू संत नाही आहे, परंतु माझी छोटी भावना होती. आणि तुम्हाला सांगतो ते पेशंट परत चांगलं झालेलं आहे. आष्टीचे लोक तर ॲम्ब्युलन्स आले कीच वाट पाहिजे की आता ॲम्ब्युलन्स आले की त्यांना वाटायचं की आलं काय सरांचं पेशंट, इतकं लोकांना वाटायचं की काहीतरी सिरियस आहे. पण तुम्हाला आज सांगतो की तुमच्या लेकरांना चांगलं शिकवल्याचं फळ आम्हा गुरुजनांना सुद्धा चांगलं मिळत असतं, जसं तुम्हाला मिळालेलं आहे. आणि ते आज पेशंट आमचं व्यवस्थित आहे, पूर्णपणे अगदी 100% क्लिअर झालेलं आहे आणि सुखरूप आहे. आता मी जास्त वेळ घेतलेला आहे. मी तुम्हाला हे उदाहरण माझं का ठेवलं की बाळांनो, तुम्ही एकमेकाला मदत करा. शिक्षकांना विचारा. आता वनवे सर तुम्ही पाहता रिटायर आहेत, 7 वर्ष रिटायर आहेत. आम्ही पुढे थकणार आहेत, आम्ही फार काठीव दिसणार आहेत तुम्हाला. माझे पहिलीचे गुरुजी पुण्यात आहेत, त्यांचं नाव डाडर गुरुजी. वनवे सरांना माहिती आहे की ते गेटवर आले की वनवे सरच काठी घ्यायला पळत पळत जायचे. मी वर्गावर असायचो, ते म्हणायचे डाडर गुरुजी आले म्हणजे डोके सरांचे गुरुजी आले. आज त्यांचं वय 92 आहे आणि मी आजही गुरुजींच्या संपर्कात आहे. फोनने बोलतोय आम्ही एकमेकांना. त्यांची मुलगी फोन लावून देते. मी पुण्याला गेलतो, घरी भेटलो. ते जेव्हा द्वंद्व आले त्यावेळेस मी सहकुटुंब त्यांना घरी बोलवलं, मुक्कामाला ठेवलं, सगळ्यांना कपडे करून आनंदात वाट्या लावलेले. अशा प्रकारचे गुरुजनांचा आनंद मी घेतोय आज बी. माझे पहिलीचे गुरुजी, मला अभिमान आहे की त्यांनी मला आई शिकवलेले. तसं तुम्ही सर्व गुरुजनांना, आम्हीच नाही, तुम्हाला पहिलीपासून शिकवणारे सर्व गुरुजी, आत्ता तुम्हाला जे सगळे आदर्श आहेत तुमच्या समोर, तुमचे आई वडील. खरं तर आता ते बोलत नाही तो तुमचा विद्यार्थी मित्र बघा, त्यानं काही पुढं माईकवर आला नाही, मला वाटतं मुकुंद धोंडे ना, नवनाथ धोंडे. हां, आता बघा तो आ करतो, पण तो सुद्धा मला भेटतो आणि तो सुद्धा आवर्जून विचारतो सर कुठे आहेत काय. अशा प्रकारची एक आठवण असते. मी खूप वेळ घेतला त्याबद्दल क्षमा मागतो. शेवटी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. भेटत राहा, एकमेकाला सहकार्य करा, गुरुजनांना विसरू नका, आईवडिलांना अजिबात विसरू नका. आणि दर्शन घेऊन, ज्यांचे आईवडील तुमच्या सोबत आहेत त्यांचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा. तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचंही दर्शन घ्या आणि आशीर्वाद घेत जा आणि पुढील वाटचाल करा. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक ससांग सरांचं आणि एक आपले मुख्याध्यापक वनवे सरांचं. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सातव सर असतील, मोळकर सर आहेत, निमोणकर सर आहेत, त्याचप्रमाणे फुले सर आहेत, झगडे सर आहेत, डोके सर, निकाळजे सर आणि आमचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वनवे सर, त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी सुनियोजन केलेलं आहे. त्यामुळं आयोजकांचं प्रथमतः मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो. या ठिकाणी बरेचसे बंडू खंडागळे, अमोल पारखे, त्यावर शुभांगी माने, संगीता फुलमाळी
या सर्वांना प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, आपल्या सर्वांची स्नेह भेट झाली, अत्यंत चांगलं आणि सुखद वाटतंय. कारण अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते असं म्हटलं जातं. तुमच्या या आठवणी या शाळेमध्ये कायम आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की 2000 साली माझी अपॉइंटमेंट पंडित नेहरू विद्यालयामध्ये झाली आणि आज तागेत मी पंडित नेहरूमध्येच आहे. आम्हाला प्रथमतः झगडे सर मुख्याध्यापक होते. त्यानंतर मला वाटतं झगडे सरानंतर रणसिंग सर आले आणि रणसिंग सरानंतर वनवे सर आले. प्रत्येक वेळा जेव्हा नवीन माणूस येतो त्यावेळेस त्याच्याबद्दल चर्चा असते. वनवे सरांबद्दलही फार चर्चा होते. सर फार कडक आहेत, फार शिस्तीचे आहेत. आणि मग आम्हाला वाटायचं फार सर कडक आहेत, फार शिस्तीचे आहेत. बरं वाटलं जरा ऐकून. एक किस्सा मला आठवतो की वनवे सर आले. आता मी त्या शिक्षकची रिटायरी झाली असतील त्याचं मी काही नामोल्लेख करत नाही. बोलता बोलता त्यांनी आमच्या स्टाफमध्ये चर्चा केली की फक्त लेबल बदलले, बाटली तीच आहे. ही चर्चा त्याच क्षणी वनवे सरांपर्यंत पोहोचली. सर खुर्चीतून उठले, संस्थेच्या ऑफिस मध्ये गेले आणि परत आले की लिफाफा घेऊन आले त्या व्यक्तीचा बदलीचा. म्हणले फक्त लेबल, बाटली तीच आहे, लेबल बदलले. वनवे सर हे जे मुख्याध्यापक या शाळेला लाभले, खऱ्या अर्थानं त्या शाळेची प्रगती तिथून सुरू झाली. या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थी नावानिशी पाठ असणं एकमेव मुख्याध्यापक माझ्या कारकिर्दीमध्ये मी अनुभवलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं नावानिशी हाक मारायचं. आम्ही क्लास टीचर जरी असलो तरी नावानिशी विद्यार्थ्यांचं फक्त नाव आठवायचं, आडनाव आठवायचं. पण नावाने आठव, ग्राउंडवर बसले की आवाज द्यायचे, नावानिशी आवाज द्यायचे. इतकी चाणक्य बुद्धी असणारे मुख्याध्यापक. त्या काळामध्ये जशी प्रगती होत गेली, सेमी इंग्लिशचं फॅड आलं. सेमी इंग्लिश कशी सुरू करायची तर तुम्हाला आवर्जून मी सांगतो की पूर्ण या आष्टी तालुक्यामध्ये सर्वात प्रथम सेमी इंग्लिश जर सुरू पुढे केली असतील तर पंडित नेहरूमध्ये केली असेल. आपलीच बॅच पहिली होती आणि त्याचे ओपनर बॅट्समन मी स्वतः अनेक सर होतो सेमीला. आम्ही ती सुरू केली. आज ती एवढ्या प्रमाणात वाढली की कुणी येते की सेमीला ऍडमिशन द्या म्हणते. अक्षरशः मानेचे वडील माने असेल त्यावेळेस वर्गात येऊन बसायचे, कसं काय शिकवतात है ना. हा, त्याच्यामुळं पहा. आणि मुलं घडत, आपणही घडत गेलात. या ठिकाणी बरेचशा विद्यार्थिनी आहेत. मला काही नाव चेहरापट्टी हळूहळू मी स्मरणात आणली. सर्वोदय आहे, त्याचप्रमाणे आजबी आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ह्यापाने कार्यरत आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आपली भरारी घेतलेली आहे. असेच आपल्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होवो अशी मी या ठिकाणी अपेक्षा किंवा आशा बाळगतो. आणि सर्वांना एक सूचना की आपण सर्वांनी एक ग्रुप करा. त्याच्यावरती तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ग्रुप असेलच, परंतु आमच्याकडे एक प्रत द्या. कधीही आपली भेट झाली किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलो, पुण्यासारख्या ठिकाणी आपण सहज बा माझा विद्यार्थी आहे या नात्याने तुम्हाला आपण फोन करू शकतो, एकमेकांची भेट घेऊ शकतो. तेव्हा सर्वांनी काय करा, एक ग्रुप तयार करा, मोबाईल नंबर त्याच्यावरती लिहा, आम्हाला एक प्रत द्या. एवढं बोलतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक असं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वनवे सर आपल्याला मार्गदर्शन. वनवे सर सुद्धा येताना सांगतो, शाळेत येताना कधी ते गाडीवर एकटे आले नाहीत. त्यांच्या गाडीवर कधी पण येताना 3-4 लेकरं कंटिन्यू असायचे.
पाय दिसलं का बस गाडीवर, चला घेऊन. 2009-10 चिपळ्यातने या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला. त्यासाठी या ठिकाणी आलेले माझे सर्व सहकारी, कारण एकटा माणूस कुणीही प्रगती करू शकत नाही, त्याला टीमवर्क लागतं. आणि माझ्या नशिबानं टीम अतिशय मला चांगली मिळाली. मला जे जे आवडले लोक, त्यांना मी एवढं सहकार्य केलं. आणि जे स्वतःला भीष्माचार्य समजायचं आणि शाळेमध्ये काहीच करायचं नाही, अशा लोकांना आपण त्यांचा मार्ग त्यांना दाखवला, हा माझा स्वभाव होता. तेव्हा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले सर्व विद्यार्थी, मला रासकर आताचे डोळे उघडलेले दिसत. रासकरचा एक डोळा असा चाकलेलाच असायचा, त्याचा काय डोळा कधी उघडला नाही. मी आल्या 1-2-3 पोरांना याच्यासाठी बोलवलं. काही आमचा पाल्या नागरगोजे जो मुलगा आहे, त्याच्या वडिलाचं निधन झालं आणि अनुकंपा मध्ये त्याचं सिलेक्शन झालं म्हणून. दुसरा मुलगा मी सोमाशे याच्यासाठी बोलवला होता की मी नगरला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस त्याचे वडील अतिशय म्हणजे गंभीर परिस्थितीमध्ये होते आणि त्यांनी ते सह्याद्रीला पुण्याला चालले होते. त्यावेळेस मी पाहिलं होतं आणि मग त्याला विचारलं की वडिलाचं बायपास झालं का? त्याचं बायपास झालं. तिसरा मुलगा मी ससाने भाऊ बोलवला होता, तो वाकीचा पोलीस पाटील झाला. आता म्हणजे ज्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये सर्व काही शिक्षक आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, वकीलही आहेत. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त एकच मी या ठिकाणी सांगेन की तुम्ही स्वतःचं काम इमानदारीने करा. तुम्ही बाकीचा कुठलाही विचार न करता आपण जे काम करतो ते 100% चांगलं करा. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या पिढीसाठी नक्कीच हे चांगलं राहील. आता काही मंडळींना पाठीमागे जाऊन बसल्या. डोके सर, खांदी भार, पोटी भूक आणि काय कीर्तनाचे सुख, म्हणजे काय खेळायचे सुख असं म्हटलं जातं. आता प्रत्येक कंटाळलेले आहेत, प्रत्येकाचे चेहरे. तर मुलगा पाहिला की मी त्याचा काही घडलेल्या घटना ह्या निश्चितपणानं लक्षात राहतात. याचा शुभमी दाते आम्ही औरंगाबादून आणला होता गाडीत टाकून आणि टॉयलेटला गेल्यानंतर हे झोपेत उतारलं. एमएससी करत होता तो, काही लहान नाही. आणि मोबाईल कुठे टाकला? चिचोडी पाटील तिथंच मोबाईल टाकला. आणि पार आम्ही इथं आल्यानंतर आठवण करून दिली. आम्ही ते सर माझा मोबाईल, आम्ही त्यावेळेस फोन केला. तिथं आपले हजारे सर होते त्यांना. म्हणजे असे काही ऍक्सिडेंटली लक्षात राहतात. आता नवनाथचं कुणालाच काही कळत नव्हतं. नवनाथची भाषाच नवनाथ धोंडेची कुणाला कळत नव्हते. नवनाथ किसन धोंडे तो मला येऊन माझ्याकडे तक्रार करायचा आणि माझ्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची तक्रार मला कळायची. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 असे जुळे होते. एक पोकळे म्हणून एक जुळे होतं, त्या ह्याचे आपल्या ह्याचे इथे एक गाव आहे चिंचाळा, तिथलं होतं. इथले गणे आणि मण्या ते दोघं जोडी होती. हजारे सरांची स्नेहल आणि ऐश्वर्या हजारेचे हे 2. याच्यात फक्त कोणता कोण आहे, ऐश्वर्या कोण आणि हे कोण, हे मी राईट सांगायचो, कारण माझं ऑब्झर्वेशन बारीक असायचं. आणि जे आता आपल्यामध्ये काही मला वाटतं बंदरडे हे ऑडिटर आहे, CA परीक्षा पास झाला. अतिशय कठीण परीक्षा असते ती. परीक्षा पास झाला. मुटकुळे पोलीस झालेला आहे, पण त्याला सह्या करू माझा हाताचा हे मोडले, बोट मोडले. आला 100 कागद घेऊन माझ्याकडे सहीला यायचा. मी त्याला सही करून द्यायचो. आणि लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही सही करून दिली, अटेस्टेड करून दिली बरं का सर, मी अटेस्टेड करून दिली की माझं काम होतंय, ही भावना असल्यामुळं
मी याच्या अगोदर 3 शाळेवर काम केल्यामुळं माझ्याकडे नागठाण्याकडे मुलं यायचे, किनीचे मुलं यायचे आणि इथले मुलं यायचे. आणि खास करून सांगतो, मी रविवारी या शाळेमध्ये येऊन बसायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्ही काय करा, रविवारी मी येतोय, तुमचं काय असेल ते काम करून देतो. एखादा मुलगा मला म्हणला, सर मला उद्या भरतीला जायचं, मला बोनाफाईड पाहिजे, तर मी या ठिकाणी उपलब्ध असायचो. म्हणजे अशा पद्धतीनं कोणाची अडवणूक न करता, आणि विशेषतः बरीचशी लोक पोरं हे सर्व्हिसमॅनचे होते आपल्याकडे, आणि म्हणून त्यांना शाळेला जावं लागायचं 8-8:30ला. मी 8लाच या ठिकाणी शाळेमध्ये बसायचो आणि संध्याकाळी 6 वाजता जायचो. आणि कुठल्याही प्रकारे आता बघा, कुठली एखादी माहिती मागवली, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काम करणारे जे मंडळी आपल्याकडं, हे नीट लक्षात घ्या, किंवा जे आपल्याकडे वकील आहेत, नेमकं काय असतंय बघा, वकील व्यवसाय करणाऱ्याला एखादं पिटिशन त्याने दाखल केल्यानंतर त्या पद्धतीचं जजमेंट कुठं झालंय का याचा पुरावा, आणि ते त्याला ते पाहावं लागतंय वकिलांना. किंवा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एखाद्याला समजा त्याच्यावर आपल्याला कलम लावायचे, तर कलम लावत असताना तो काय करतो, इंडियन पेनल कोड पाहिजे, कोणत्या कलमामध्ये त्याला टाकता येईल, कोणत्या कलमामध्ये काय करता येईल. पण याचं जे मूळ बेस आहे, हा मूळ बेस हा 1ली ते 10वी यामध्ये असल्यामुळं 1ली ते 10वीचे विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे, यासाठी त्या शाळेचा प्रयत्न असतो. आणि त्यावेळेस अनेक वेळेस असं वाटत असतं की शिक्षकांनी, एखादा शिक्षक जर मारत असेल ना, तर आज ते शिक्षक नसले की आनंद वाटायचा. आज ते शिक्षक शाळेत नसते की, आता तुमची परिस्थिती आमच्यापेक्षा खूप चांगली होती. आमच्या काळामधली शाळा खूप अवघड होती पूर्व, कारण आता तुम्हाला डायरेक्ट शब्द शिकवला जातो, तुम्हाला गणित शिकवले जातात, तुम्हाला अंकाचा वापर, आम्हाला फक्त ABCD शब्द पाठ, याच्या पलीकडे काहीच नव्हतं. शिक्षकांनी फक्त आम्हाला ABCD, आणि 4थी पर्यंत काय असायचं माहिती का, 1-2 एका बाजूने लिहिलेलं असायचं आणि दुसऱ्या बाजूने 12 लिहिलेलं असायचं, फक्त पाठी बदलायची. आणि शाळा सुटल्यानंतर जो आनंद आम्हाला व्हायचा, तो आनंद तुम्हालाही झाला आणि तुमच्या पोरांना सुद्धा होणार आहे. बेल वाढल्यानंतर एवढी आरडाओरडा असतो ना, तो त्या काळापासून आहे. म्हणजे आमच्या अगोदरच्या पासून बी तो काळ आहे. बोलण्यासारखं खूप आहे. आपण सर्वांनी हे नियोजन करून सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करा, तुमचा ग्रुप तयार करा, एकमेकाला सहकार्य करा, एकमेकाला मदत करा. आणि सातव सरांनी सांगितलं की आई वडिलांना मदत करा. आता याच्यामध्ये बहुतेक जणांचं लग्न झालेलं आहे का, कुणी राहिलंय असं? बा 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 अवघड कंडिशन झाली. पण ज्यांचं झालेलं आहे ना, आता त्यांना तिथे आशीर्वाद दिलाय ना. लग्न मंडपामध्ये शेवटी त्या आशीर्वाद देताना सांगितलं ना, आई वडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, अमक करा, पण गुरुजनांची सेवा करा असं कुठंच सांगितलं नाही. आणि गुरुशिवाय या जगामध्ये काही नाही. असंच प्रेम राहू द्या, एकमेकाला भेटत जा. माझ्या आता जो इथं आलेला बोडके मुलगा आहे ना, बोडके मुलाची खूप परिस्थिती होती बघा. तो त्या मेडिकलमध्ये काम करायचा आणि मेडिकलमधून त्यांनी पुन्हा तो डिप्लोमा पूर्ण केला सर. DMLTला ऍडमिशन घेतलं, DMLT पूर्ण केले. आवटीची तुझी चुलत बहीण एक आपल्याकडे होती, तुझी चुलत बहीण प्रभाकर वडिलाचं नाव होतं बघा, ती असायची. आणि तुझा कलरच एकदम बदलून गेला की तुला काय सारखं त्या सरपंचाच्या घरात ह्याच्या पैसे ठेवतात का काय मलाच कळाना. त्या ह्याच्या गॅसच्या पुढे आहे का काय, तो सारे पूर्ण बदलून गेली. आता एवढे काय बदलत नाहीत. आता दीपकची तब्येत उलट कमी झाली सर. माझ्या शाळेमध्ये आल्यानंतर पहिले 5वीला दीपक माने, विधाते सरांचा चिरंजीव डॉक्टर, 5वीला हे 52 किलोचे गडी आहेत. ते पुढं त्यांनी त्यांची डेव्हलप केलं, हे केलं. आता रामहरेने अगोदर जे सांगितलं की रामहरे बघा, आता प्रगती कशी होती माणसाची. एक थोडक्यात उदाहरण मी सांगतो. रामहरे हे कुटुंब, त्याचे वडील कोयनीचे, आणि ते पाटबंधारा खालच्यामध्ये एक साधे ते लेवल वगैरे पाहणार आहे त्यांचं काम करायचे. त्यांनी इथं जागा घेतली
आणि जागा घेतल्यानंतर थोडं राहापुरतं आपल्याला काय केलं, घर बांधलं. जागा घेताना जास्त घेतली, मला वाटतं तिकडची काहीतरी विकली असेल त्यावेळेस त्यांनी, इथं घेतली. त्या माणसाचा एवढा म्हणजे पुढचा दृष्टिकोन बघा. थोरली मुलगी आशाबाई म्हणून ती बहीण आहे आशा, तिने DED केलं, ती शिक्षिका झाली. दुसरी सुजाता आपल्याकडे होती बघा. ती सुजाता हे कुटुंब मितीनीला असताना माझ्याकडे होतं आणि इथं आल्यानंतर पुन्हा हे सारे माझ्याकडे झाले. आणि हा मुलगा ज्यावेळेस जयदत्त हा DYSP आहे बघा आपल्यातला, तो ज्यावेळेस सर्व्हिसला लागला त्यावेळेस हा 8वीला होता, नाही शिकत होता तो, ह्याला मला वाटतं लातूरला शिकत होता. तर एवढी ग्रेप घेतली की MPC होऊन तो आता PSI म्हणून काम करतोय. तुमच्या कामामध्ये दखल देण्याचा आमचा कुठलाही अधिकार नाही, परंतु सर्वांनी आपल्या कामाला न्याय द्या. कारण मी जर चुकलो तर मला सुद्धा शासन झालं पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून या देशामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुकाराम मुंडेला एका जागेवर टिकू देत नाही, काय कारण आहे? तसं आपलं सुद्धा एक असं पॅटर्न तयार करायचा, काही गरज नाही. आणि हे 2 रुपये जे फुकटचे आहेत ना परवा, काही उपयोग नाही. उद्या तुम्हाला पांगळे पोरं जन्माला येतील, आंधळे जन्माला येतील, त्यांना तेवढा पैसा खर्च करावा लागेल. एखाद्याला ब्लड प्रेशर होईल, म्हणजे ब्लड कॅन्सर होईल. असला पैसा कमवलेला परवा कुठलंही टिकत नाही आणि जीवनाचं कल्याण होत नाही. तेव्हा आपण एकमेकाला मदत करताल, एकमेकाबरोबर राहताल, हेच तुमच्या कामा येणार आहे. तेव्हा आपलं काम इमानदारीने करा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. माझं वय 64 वर्षे, मला मोठेपणा सांगायचं नाही, पण मला ब्लड नाही, म्हणजे BP नाही, शुगर नाही, काही नाही. फक्त करोना झाल्यामुळे माझ्या दाताने मला धोका दिला. आता इथं हा ॲडव्होकेट अमोल पारखे नावाचा विद्यार्थी परंतु वडिलाला एकुलता एक होता, हनुमंतगावाचे कुटुंब आहे, एकुलता एक मुलगा होता. आणि काय झालं, संध्याकाळच्या वेळेस त्यांनी बोर चालू केला आणि बोर चालू केल्यानंतर त्या प्रांगणामध्ये पाणी मारत होता. पाणी मारायचं त्याचं झाल्यानंतर तो हातामध्ये तो पाईप घेऊन बटन बंद करायला गेला टाटरमध्ये, त्याचा हात टाटरमध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो एक्सपायर झाला. त्याच्या अंत्यविधीला सुद्धा मी गेलो होतो. पण अतिशय वाईट घटना बघा, एकुलता एक मुलगा आणि त्याची बहीणही आपल्या शाळेत होती बघा. ते दोन्ही बहीण भावंडा आणि ते जे वडील इथं वकिली करतायत आपल्या इथं पंढरनाथ पारखे म्हणून, तेही माझे क्लासमेट होते. तर अशा पद्धतीचं कोणाच्या जीवनामध्ये वाईट घटना घडू नये. तुम्ही सर्वांनी एक ग्रुप करा, एकमेकाला आनंद शेअर करा. पण फक्त असं गुड मॉर्निंग अन गुड नाईट असलं काही न टाकता एक विचार आपण पुढं दिला पाहिजे, पुढच्या पिढींना दिला पाहिजे. आम्ही तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही सांभाळलं पाहिजे. आणि जे तुम्हाला म्हणजे चांगले असं वाटत नाही बुवा, त्याला कुठंतरी आपण डिलीट करून टाकायचं. ते स्वातंत्र्य पूर्णपणे तुम्हाला आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मी उशिरा येण्याचं कारण तुम्हाला मी खरं सांगतो, मला मस्किननी फोन केला. तो केला 8 दिवसापूर्वीच केला होता की सर 17 तारखेला आपल्या 9-10च्या कंपनीचं गेट टुगेदर ठेवलं आहे. तर मी म्हटलं काय हरकत नाही बाबा, पण ते म्हटलं मी शनिवारी फोन करीन तुम्हाला. आणि शनिवारी मला कोणीच फोन न केल्यामुळं मी वंजरवाडी इथं जामखेड तालुक्यामधल्या वंजरवाडीमध्ये मला थोडं काम होतं आणि म्हणून मी म्हणलं आता कॅन्सल झालं म्हणून तिकडे गेलो. मला 1-2 जणांचे पुन्हा फोन आला. आमच्या दीपकने त्या फोन केला, संभाजी मुलीने उचलला. संभाजी मुलीने उचलल्यानंतर मी म्हणलं बाई तू काय म्हणली? काय नाही म्हणली, मी येडे आहेत का म्हणली, तुम्ही फोन करायला येडे आहेत का? म्हणजे आताची पिढी इतकी विचित्र झाली. तेव्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सुरू करतो. जय हिंद. उपस्थित राहिलेले शिंदे सर यांचा सत्कार होणार आहे. अगोदर सत्कार झाल्यानंतर आपला एक ग्रुप फोटो होईल. ग्रुप फोटो झाल्यानंतर आपल्याला जेवणाचा केला, सगळं केलं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. परंतु सुरुवातीपासून सांगतो आभार मानताना जी 9-10ची बॅच होती, असं खूप वर्षापासून चाललं होतं की गेट टुगेदर ठेवायचा आहे, परंतु सक्सेसच होत नव्हता. ज्यावेळेस 10वी ब चे पोरं म्हणले की गेट टुगेदर ठेवू, त्यावेळेस 2021 साली
गेट टुगेदर ठेवला बी होता, सगळं झालं होतं. पण सर लिटरली फक्त 8च जण आलो होतो आम्ही. आणि म्हणजे असं 4-5 वर्ष झाले चाललेलं होतं. पण नंतर ज्यावेळेस मला ज्ञानेश्वर बोडके, किरण म्हस्के, निलेश धोंडे, सागर धोंडे, आपला अजून गोमटेश दानापुरे, शुभम विधाते यांच्याशी सगळ्याशी कॉन्टॅक्ट केला. मुलीमध्ये अनुराधा हिंगणे, मोनिका गीते, या सगळ्यांशी मी सगळ्यांना प्रत्येकाला फोन लावलेले आहेत. फक्त सांगितलं की आपण आता 2009-10च्या अ आणि प दोन्ही एकत्र कार्यक्रम घेणार आहोत आणि त्याची डेट सुद्धा सगळं ठरवलं, सगळं केलं. सगळं नियोजन झाल्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित मेसेज सगळे केलेले आहेत. सर्व काही केलं, सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले या हिशोबाने केलं. परंतु तरी याच्यात सुद्धा खूप अडचणी येत होत्या. या अडचणी सुद्धा पार करत कस तरी आज फायनली जी ठरवलं होतं ते फायनली आज कंप्लीट झालं. याला सगळ्या जणांनी सहकार्य केलं. त्या सगळ्यांचे मी मनापासून खरंच खूप खूप आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आपला गुरुजनांमुळे, तुमच्या सर लोकांमुळे सुद्धा व्यवस्थित पार पडला. तुमचे सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला मामा यांनी सुद्धा खूप मदत केली. जी आम्हाला पहिल्यांदा हाजरी वगैरे लागत होती त्यासाठी सुद्धा आम्ही आलो, त्यावेळेस सुद्धा त्यांनी खूप मदत केली. या सगळ्यांचे जे आतून असू बाहेरून असू ज्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपला एक शेवट ग्रुप फोटो होईल आणि कार्यक्रम जेवण वगैरे होईल आणि कार्यक्रमाचे आणि जेवणानंतर आपण आपला प्रोग्राम ठेवू, थोडा रीलसाठी वगैरे काय ते असेल ते करू. सर लोकांना जायचं आहे त्यांना जाऊन देऊ. बस ओके.
किशोर भाऊ निखिल आहे, आरबाज आहे, शुभम आहे, सगळेच आहेत आणि सगळे कधी पण कमी आहेत आज, पण मागच्या वेळेसपेक्षा जास्तच आहे. विश्वजितला झालं त्याच्यापेक्षा, हा त्यावेळेस कमी होते. हो 9 जणच होते. तर ह्या शाळेतल्या आठवणी खूप जुन्या आहेत. मी शाळेत 2006 साली 6वीत होतो त्यावेळेस, आणि पहिली ओळख झाली माझी बंटी टेकारे सोबत. बंटी त्यावेळेस वंदे सरांनी ओळख करून दिली ती. बंटीचं अक्षर वगैरे एकदम सुंदर, निबंध लिहायला बंटीकडे आले असं. आणि किस्से असे खूप आहेत जसं जसं आपण मोठे होत गेलो. 8वी 9वीला बालू आणि आम्ही कधीच पाण्याची बॉटल आणत नव्हतो शाळेत. आज तर किस्सा रिव्ह्यूज करतात आम्ही. त्यांना कुणाला माहित नव्हतं, पण गरजे नावाची एक मुलगी होती, तिने बालूला बघितलं. गरजे सांगितलं ना, तृप्ती गरजे, तिने बघितलं बालाजीला. ती जी रडत खाली आली सर म्हणजे माझं रोज एक वाचत करू नको, चुकीचं आहे. तरी पण आम्ही गपचूप दहावीचे पेपर होते. नशिबाने सगळ्याचे नंबर पंडित शाळेतच आले. उजव्या कोपऱ्याला 8वी बचा वर्ग होता त्यावेळेस. बालू आणि आम्ही आता कॉपी तर या गणितालाच केली, कारण डोके सर आपले होते शिक्षक, गप्पा मारायची एकदम. 20-20 छड्या, ती मागाची म्हणले का 20 छड्या, पण द्यायच्या कुणाला? मला, बंटीला, बालू. का? तब्येती म्हणजे म्हणून साधं सोडून म्हणजे तब्येती बघा तुमच्या. म्हणलं आम्ही सर असेच आहेत, आता काय करायचं त्याला. पण ताकद म्हणलं छड्या 20 खायची, पण ती आम्हाला एक नंतर काय टॅक्ट कळाली होती त्याची. असा हात करायचा, छेडे हाणले, फक्त बोट उचलायची. 20 नाही तुम्ही 30 आणा, आमची तयारी आहे. कोणी सर असेच वर्गात आले, एकदा शिकवताना लय गरमत आहे म्हणून मी म्हणलं तुम्हाला आता काय AC बसवायचं आहे गरमत आहे. तर कॉपीचा एक किस्सा होता. स्टॉल यायचं त्यावेळेस, कॉप्या ठेवल्या मेन बालूने आदल्या दिवशी फॅनच्या वरती. गणिताला फक्त, बाकी विषय कॉपीच केली नाही. 90% होते, त्याला पण विचारलं 85 आले, चांगले मार्क होते त्याला. आता कॉपी आली, वनवेसर आली वरती. म्हणजे कुणाकडे काय आहे का? म्हणजे नाही. स्क्वॉड येऊन गेलं रामो, परत आले वनवेसर, कुणाकडे काय असलं तर द्या, आणि आमच्याकडे आहे. पुढे लगेच बालू बेंचवर, फॅनमध्ये हात त्या वरती, कॉपी तिथं. कारण म्हणजे तुम्हाला काय करायचं, माझं पट घालवता का तुम्ही? खूप आठवण येते. आता पुढल्या गेट टुगेदरला सांगू, जसं आज रामकृष्ण होईल ना, आज जसं तुम्हाला 5 दिवसाखाली भेटला होता आराज मल्टिपल, म्हणलं आपलं गेट टुगेदर करायचं आहे. हा, आणि सर्वांना हसवलं एकमेव व्यक्तिमत्व आहे बंटी. बंटीनं सर्वांना खूप सारा एंटरटेन केलेला आहे, आणि आज देखील तो आपल्याला सर्वांना एंटरटेन करणार आहे. आणि आज विशेष म्हणजे बंटीचा आज वाढदिवस आहे. आज खूप म्हणजे सूर्यप्रकाश आला म्हणलाय की बंटी टेकारेचे एकमेव असं व्यक्ती आहे जो की एकदम विनोदी आहे. पण तसं काही नाही. आणि आठवणी वगैरे माझी तर काही आठवण नव्हती कॉलेजमध्ये काही आपल्या शाळेत. आणि किस्सा असा आहे, एकच किस्सा झाला होता. विनोद आम्ही नासर कर्जूस आणला होता आपल्या वर्गातला. नासर आला नाही, आमचा मित्रच आहे तो, दुबईला येतो, एकदम मोठा माणूस झालाय. त्याचा आमचा छोटा वाद झाला होता, आणि त्याला हाणायला बी कुणी नव्हतं. तर विनोदने धरलं होतं आणि मी हाणलं होतं. आणि किस्से लय मोठे येतं, पण काय सांगायसारखे नाही येतं. विनोद आहेत सगळे. तुम्ही सगळे इथं आले तर बऱ्याच जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या. आमचं 1ली ते 4थी, नंतर पंडित शाळा, आपण प्राथमिक होतो. त्याच्यामध्ये राम आणि बारको, विनोद आणि बरेच असे मला वाटते मुलीमध्ये बरेच मुली होत्या आमच्याबरोबर. त्यानंतर आम्ही पंडित शाळेमध्ये असताना 9वीला, तर आम्ही सायकलवर बारको, राम आणि विनोद, गोपू पण होता, दीपक माने, हे आम्ही गेलो तिथं नाही महादेव. तिथून आम्ही रामारीला चलत, सायकल आमच्या घरात, रामारी चलत आणलं कुठं तर आष्टीच्या पाण्या टाकीजवळ. आणि रामारी जितके हाल केले ते रामारी आम्हाला म्हणायचा, मी किती तुम्ही मला पहिलं तर मी पळणार, कारण का तेवढं स्टॅमिना त्याकडे होता खरा. आणि तर आम्ही नंतर डोंगरगावला गेलो, सिन्नरच्या डोंगरावर. त्या टायमाला असेच हाल केले. रामारीची खरंच स्टॅमिना आहे, खरंच जिद्द आहे.
आणि आम्ही त्याची आठवणी करू कधी कधी काढतो. आणि आमचं बंटी आणि मी आणि विनोद हे आम्ही कंटिन्यू सोबत असतो इंटरव्ह्यू मध्ये. कारण काय आहे की आमचं एकत्र जाणं येणं असायचं कंटिन्यू कुठं जायचं म्हणलं. आणि त्यात बारको असा ऋषी पण नाही आला. ऋषी एक असायचं आमच्या बरोबर कंटिन्यू. आणि नाही अजून तसे खूप आहे तुझ्याबद्दल पण आता नाही त्यांनी तसं केलंच ना. नाही तू तसं केलेलं आम्ही सगळे एकत्र खेळायचो. तुम्ही शामरोज सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवत असतील. परत भात भेटायचा तेव्हा त्या भातासाठी सुद्धा भांडणं व्हायचे सगळ्यांचे. ते खरवडीसाठी भांडणं व्हायचे मला वाटतं. हा हे मोनिका तर पळायची पुढं तिला मागं सगळ्यात पळायचे. ती सगळ्यात आधी मधून मधून घुसून पळायची. परत इकडं पण सोनटक्के होता आपण सोबत होतो. परत अजून हुशार होता एक नंबर ते परत अजून कोण होते बरेच जण होते. मला काही नाव आठवत नाही आता एवढे. पण खूप साऱ्या ते पहिलेपासूनच्या आहेत आठवणी. इथं आल्यानंतर पण आमच्या मुलींचं काही भांडणं पण व्हायची. गप्पा गोष्टी पण व्हायच्या. खेळायचो सगळं आठवतं. म्हणजे शाळेच्या गेटपासूनच्या आठवणी आहेत. गेटपासून आलं की प्रार्थनेला लेट झालं की आपल्याला तर छड्या मारायचे. आम्हाला तर रेबेल नाही लावली की छडी, बेल्ट नाही लावला तर छडी. मग मुली काय करायच्या इथं वरती गेला आधी रांगेतून समोर की मग वरनं बेल्ट फेकायचं ज्यांच्याकडे बेल्ट नाही ते. मग ते बेल्ट लावून आम्ही जायचो. आणि अजून बरंच काही काही आहे. आता सगळेजण खूप मोठ्या पोस्टवर आहेत. काही जण काही इथे आहे. असंच आता आपण ह्याच्यामध्ये राहू कॉन्टॅक्टमध्ये राहू. त्यांनी जसं सांगितलं तसं एकमेकांना मदत करू दुःखाच्या. सागर पण सोबतच होतो आम्ही. माझं तर लग्नाचं शूटिंग सुद्धा त्यांनीच केलं. अचानक माझं लग्न झालं. साखरपुड्यामध्येच लग्न झाल्यामुळे कोणाला बोलवता आलं नाही. सागर होता शूटिंग करायला. त्यांनीच फोटो काढले. राहूयात कॉन्टॅक्टमध्ये. सगळ्यांना शुभेच्छा पुढील. भाताची ती खरवड असते ना खालची काळ्या काळ्या रंगाची त्याच्यासाठी भांडण आमच्या लागायची. कोण कुणाला खरवड खायला मिळेल तर तेवढं आठवत आहे मला शाळेमध्ये. चला अजून कोण बोलणार आहे दुसरं? माझं नाव निखिल विष्णू मुरकुटे. मी मुर्शिदपूरमध्ये राहतोय. आणि असं एक सगळ्यांना विनंती आहे. आपण जो ग्रुप बनलेले आहे का नाही कोणाला अडी अडचण काय असेल ते नाही का बिंदास त्या ग्रुपवर टाकायचं नाही का. काय बी किती लागून दे. लोकांचे 5,000 असेल तर मी 20,000 टाकायला तयार आहे कधी नाही का. तर माझी परिस्थिती एकदम म्हणजे ही आहे सगळ्या गोष्टी नाही का. फक्त आणि पहिली गोष्ट मी आयुष्यात कधी स्वप्न बघितलं नव्हतं मी एवढा मोठा माणूस होईल म्हणून कधीच नाही का. त्याच्यामुळं जिद्द चिकाटी कुठली बी गोष्ट अजिबात हार मानायचं नाही नाही का. मी 2015 मध्ये पोलीसमध्ये झालो. आणि काय शाळेतलं सांगू का. आणि शाळेत एकदम ढ होतो मी काहीच देत नव्हतो मला खरंच. लोक सर मार खात तसं नाही का. आणि शाळेत सगळ्यात शेवट बँच बसणार मी किशोर शेळके किंवा आज LCB मध्ये बीड नाही का पोलीसमध्ये तो समोर बसलेले. आणि शिवालगर ते बी ट्रॅक्टर शोरूमचा मेन आहे नाही का. तो स्वतः हे आमचे अनारसे किंवा हाय क्वालिटीचा जो वकील झालेला आहे नाही का. सगळ्या गोष्टी हायकोर्टापर्यंत जातो इथे लढायला कुठली गोष्ट. आणि राम हे नाही का ते माझ्या शेजारीच आहे. ते पोलीस स्टेशनला ठाण्याला आहे. मी नागपाडा पोलीस स्टेशनला आहे. मुंबई सेंट्रल नाही का नाही सर कामाटापुरा वगैरे सगळं माझ्या ताब्यात आहे सगळं ते नाही का. आणि ह्यो सगळं म्हणजे कुठलं बी गोष्ट ह्याच्याकडे सगळं आता सांगायचं काही गरज नाही. ते मग कुठल्या गोष्ट अजिबात हार मानायचं नाही. कुठल्या गोष्ट मी लहान म्हणजे आपल्या वर्गात असताना मी दूध विकून
शाळेला थोडं उशीर व्हायचं यायला नाही का, थोडं उशिरा. पण आज सगळ्या गोष्टी मी एकदम चिकटीने सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या नाही का. वर्गात काय सगळेच आमचे टोटल अ मध्ये सगळेच हजर येतात, ब मध्ये कुणीच नाही हजर नाही का. अ मधले सगळे नाही का, आणि ब मध्ये लय गैरहजर येतात. नाही ब मध्ये नाही सर हो सगळे आहेत, सगळे सगळे नाही, नाही. आपले तुकडी होती खेळायला ती एकत्र होतं ना. आणि कुठलं बी कुठं आडी अडचण असल्यावर नाही का, आपलं अनारसे आपलं वकील येतं, रामभाऊ येतं, किशोर शेळके मेन नाही का, जो स्टॉप लेवलला आज आहे सध्या. जो हे बाकी शेतकरी वगैरे आपलं काम बांधकाम ते करतात, मी आहे स्वतः. कुठलं गोष्ट असेल त्यांना कानावर घालायचं, मग असं अडचणी सगळं ते करतात, काही विषय नाही. याच्या आधीच इकडं फोन करून सांगण्यात आलं होतं त्यांच्या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवा म्हणून. आता काय गृहस्थी आश्रमात आहे त्याच्यामुळे मला जास्त बोलायचं नाही, परमिशन नाही आणि परमिशन पण नाही. पण ठीक आहे, सगळ्यांना भेटून छान वाटलं, आनंद झाला. एवढं एकदा पुन्हा म्हणतो आणि थांबतो. जेवणाचं का हे झालं का ते चिकून यायचे जेवण करून घरी. अरे नाही तू चेंडू मागा तू मग फिरवतो रे, नुसतं खेळवतो. हा फुटबॉल तुला आम्ही खेळायचो चपलानी फुटबॉल, सगळेच जण चपलानी फुटबॉल खेळायचो आम्ही. आणि मग ती म्हणायची अरे नाही तू चेंडू मागं काय फिरतो. ज्यावेळेस सरची बदली झाली आजची ब्रह्मगाव शिंगिरी विद्यालयामधून, त्यावेळेस मी दाखला काढला तिथून. काय सरची बदली झाली त्यावेळेस मी डायरेक्ट पंडित जवाहरलाल नेहरू मध्ये दाखला काढला. तर खरं हा सर असे शिकत होते की त्यावेळेस मार्क जो आम्हाला काय कमी नव्हता. ऐकण्यासाठी परत आलो मी. तुम्हाला माहिती क्लास टीचरच फक्त शेवटपर्यंत राहिले. मला गडबड होती मागा, पण आता सुद्धा गडबडच आहे. परंतु मी पुन्हा आलो, तुमच्यात बसलोय आणि घरी जायचं काय का अर्जंट कामं काही विसरून गेलो परत. परंतु तुमच्या आनंदामध्ये असं वाटतंय की अजून ऐकावं तुमच्या काय आठवणी. आता माधुरी तरी काही बोललेलीच नाही अजून. मोनिका मला वाटतं बोलायला कसं वाटलं होतं तसं जायला त्यांनी भरपूर सांगितलं सकाळी. तर सकाळचे भाषणं होते, आत्ताचे तुम्ही अनुभव सांगताय, एक आनंद घेताय. तर 10वी ब आणि 10वी असा विषय निघाला होता बघा. 10वी अ मधले बोटवर करा बरं. 10वी अ मधले बोटवर करा. सगळ्यांच्या लक्षात येईल किती टक्के उपस्थिती आहे. ओके. हा आता 10वी ब मधले वा छान, दोन्ही वर्गाची चांगली उपस्थिती आहे. किरण मस्के आणि रामकृष्ण आवटेने फार प्रयत्न केला खरं तुम्हाला बोलण्यासाठी. तुम्ही त्यांच्या कॉलवरती आलात, नाही तर खरं एवढी मोठी संख्या तुमच्या कामं सोडून येणं मुश्किल आहे. कारण तुम्ही आज प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येकाला वेळच नाही ना. पण आजचा वेळ तुम्ही खरं तर मैत्रीमध्ये एकमेकांच्या आठवणीसाठी काढलाय, हे विशेष गोष्ट आहे. बघा तुम्ही समाजामध्ये वेळ नाहीये, प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही आज पहिल्या आठवणी सांगितल्या. शाळा बघतोय आपण, मी सुद्धा माझी जी शाळा आहे 10वी पर्यंत ती आहे रयत शिक्षण संस्था जामखेड, नागेश विद्यालय जामखेड रयत शिक्षण संस्थेची वडाचं झाड, त्यांचं चिन्ह आहे वटवृक्ष. मी तुम्हाला सांगतो आज सुद्धा मी जामखेडला जरी गेलो होता, मागपर्यंत जामखेड जवळ अंतर आहे, सगळं बाजारपेठ तिकडेच आहे आमची. मी गेल्यानंतर मला माझे 2 विद्यार्थ्यांनी पाहिलं का, मी गाडी थांबवली माझी आणि मी त्या कमानीपाशी, शाळेची जी कमान आहे त्या दिवशी रविवार होता, आणि मी कमानीजवळ गाडी थांबवली आणि दर्शन घेतलं. तेवढ्याच पाठीमागून एक गाडी आली, ती माझ्या शाळेतले विद्यार्थी, त्यांचे वडील. सर काय करताय तुम्ही? तर मी म्हटलं माझी ही शाळा आहे ना, मला इथं आलं की माझ्या डोळ्यात पाणी इथं आठवण येते. याच क्रीडांगणामध्ये आपण खेळालो, शिकलो, ह्या आठवणी आहेत माझ्या. आणि खरंच संस्था पण फार मोठी आहे. रयत शिक्षण संस्था 650 हायस्कूल आहेत महाराष्ट्रात. एवढी मोठी संस्था, 150 कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, कर्मचारी लाखावर आहेत. आता अशा संस्थेमध्ये मी शिकलोय
आणि तिथले जे संस्कार होते मला ते माझ्या आयुष्यभर ठेवलेत मला. निर्व्यसनी राहणं, सगळ्यांचा आदर करणे, लेकरांबरोबर विद्यार्थी हे दैवत म्हणून हे अध्यापन करणं आणि ह्या अशा प्रकारच्या गोष्टी शाळेमधून शिकलो. तिथं मी दर्शन घेतो गेल्यानंतर. तुम्ही जसं आज या शाळेत आलात, तुमच्यासारखी मला पण आठवली ना या शाळेत मी होतो. परंतु आता संस्था बदले, प्रमोशन आणि गोष्टी असतात, त्यानुसार बदल्या आमच्या असतात. आणि त्या शाळेमध्ये आता माझी एक तुम्हाला आठवण सांगतो. तुम्हाला सर्वांना मी फक्त गणिताचा शिक्षक माहिती, अजून काय माहिती आहे? प्रवचन कीर्तन करतो माहिती तुम्हाला? नाही पाहिलं तुम्ही अजून? हा, पण मात्र 1 रुपया म्हणजे 1 दक्षिणा म्हणतो ना आपण त्याला, हा पैशाला हात लावत नाही कधीच. निःशुल्क नारळ पण घ्यायचा, सत्कार देवापुढे ठेवायचा, अशी माझी पद्धत आहे. म्हणजे एक भक्ती म्हणून करतो, कारण आपल्याला पगार आहे, समाधानी मी. त्यामुळे त्यांचे पाकिट घेत नाही, कोणाचे पैसे घेत नाही आणि कीर्तन प्रवचन करतो. आता सगळ्या 24 तारखेला मला काशीवाडीला तारीख आहे, त्या दिवशी शेकापूरला गेलतो, आंधळवाडीला गेलतो. मी माझं काम सांभाळून करतोय आणि मला सांगा, निःशुल्क करतोय, सेवा म्हणून करतोय. तुम्हाला दुसरं एक गोष्ट माहीत नसेल, तुम्हाला खूप मारलं हे गोष्टी आमच्या लक्षात आहेत, गणित शिकवलं हे पण लक्षात आहे. आपल्या वेळेस 5 विद्यार्थी 100% वाले होते बा या शाळेत. तुम्हाला माहिती सगळ्यांना 5-5 विद्यार्थी, तुमच्या बॅचचे नाही, पुढच्या बॅचचे 5 विद्यार्थी 100% मार्काचे होते. आणि इतकी कडक परीक्षा त्या काळात असायच्या, तरी सुद्धा या शाळेत निकालाची परंपरा जास्त. मी नागपूरला गेल्यानंतर माझं गाव असल्यामुळं माझे गावकरी घेऊन गेले मला पंडित शाळेत. साहेबांनी म्हणले आमचं सर ठोकर राहिली, आम्हाला द्या सर म्हणून सगळ्या गावाने आग्रह केला आणि मला नागपूर दिले. माझी गावात यायची इच्छा नाही, अजून सुद्धा मला वाटतं बाहेर असावं, कारण गावातले माणसं आपल्या शेजार पदार्थ असतात ना, आपले मित्र परिवार. आरोग्य बोलला ना, काय लागा तुझी शाळा, काय तुझी मजा यायला का, आता तरी तुला पगार आहे. असे मित्र भेटतात माझे काही. परंतु शेवटी गाव असतं म्हणून मी गावासाठी असं ठरवलं, आपण फक्त गणित शिकवायचं नाही आता, कारण फळ्यावर गणित शिकवायला काही सगळं गाव बघायला येत नाही. निकाल तर लागतोच सध्या, निकालावर लोक फार चर्चा करत नाही आता, निकाल जास्त लागतात सध्या. म्हणून मी ठरवलं की आपण आपल्या शाळेमध्ये संस्थेला भांडत बसण्यापेक्षा खेळाला शिक्षक नाही, गणिताला शिक्षक नाही, माझ्याकडे हिंदीला शिक्षक नाही, शिपाई नाही आणि क्लर्क नाही, आणि मला साहेब केले. मी संस्थेला म्हणून काय माणसं द्या ना, त्यांनी माणसं देत गेले, मला सगळे माणसं दिले, फक्त मला खेळाला शिक्षक नाही दिला. पण ते डेकोरेशन केले माणसं. आता बदली भरती तुम्हाला माहिती बंद आहे, फक्त शिपाई एक भरलाय आमच्याकडे, अनुकंप भरलाय, त्याला पगार मिळतोय. बाकी सध्या नोकरबंदी महाराष्ट्रात बंद आहे. मग मला इकडे तिकडे शाळेत शिक्षक देऊन विद्यार्थ्याचं टीचिंग चालू केलेलं. 3-4 लोक माझे डेप्युटेशन वरचे, पगार तिकडं, काम इकडं. आणि म्हणून मी असं ठरवलं की खेळाचा शिक्षक नाही ना, चला मीच खेळा शिक्षक होतो बरं. आणि मी कॉलेजची NCC केल्यामुळे 3 वर्षाची फायरिंग वगैरे सगळे मला अनुभव असल्यामुळं माझ्या डोक्यात असं आलं की आपण काहीतरी करायचं आहे आता पोरांसाठी. आणि तुम्ही सगळं पाहत असता बातम्या की आज श्रीकृष्ण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा पूर्ण देशात क्रमांक 1 वर आहे. पुन्हा माहिती ही गोष्ट, खेळामध्ये 2 मुली यावर्षी नॅशनल झाल्या, खेलो इंडियामध्ये गेल्या. मी त्या ठिकाणी ग्राउंडवर असतो. आणि राज्यामध्ये आमचा हॉकीचा संघ, आता बघा मग आष्टी पाठवता सुरू, बालाजीला माहित असेल, बाबू कुठे हॉकी, असे खेळ मी अगोदर अभ्यास केला आणि आज जिंकून दाखवल्या टीम. माझ्या शाळेच्या एकूण यावर्षी 42 टीम ग्राउंडवर खेळलेल्या आहेत. सांगा कोणत्या खेळात सर्वांना शक्य आहे? 42 टीम खेळल्यात, त्यातल्या 6 टीम राज्यापर्यंत गेल्या. जिल्ह्यात प्रथम, राज्यात आणि नॅशनल झालेल्या मुली 2 आहेत आणि एक राज्यामध्ये प्रथम आलेला मलखंब. आता कुस्तीमध्ये एक मुलगी खेलो इंडियात गेलेली, तिला आता पुढची स्टेप म्हणजे ऑलिम्पिक आहे, तिथपर्यंत तयारी. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, एकाही विद्यार्थ्याला 1 रुपया खर्च नाही असल्यामुळे खेळाचा सगळा खर्च मीच करतो. पालक गरीब आहेत, शेतकरी आहेत, आणि त्याच्यामुळे मला तो आनंद मिळतो. लाखो रुपये माझे खर्च आलेले. मला नुसतं हॉकीची टीम टाकाय 1.5 लाख खर्च आलाय. आता बालाजीला माहिती आहे आपल्या आष्टी पाडोदा शहरामध्ये हॉकीची टीम आहे का बनू? विचारा. जी अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा केली मी. मला 1.5 लाख खर्च आला, ते कारण ते बॅट जे आहेत हॉकीच्या स्टिक, तर त्या जवळ 5,000 एक आहे. मी 17 आणल्यात ना, बघा 17 गुणिले 5, आणि सगळा खिशातला पैसा खर्च करून आज आपली संस्थेचा क्रमांक 1 केलीच. मला 2दा आदर्श गंगाई बाबाजी पुरस्कार मिळालाय, साताऱ्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलाय, शासनाने माझी दखल घेतलेली, अनेक गोष्टी मला मिळाल्या. आता सांगा गणिताबरोबर खेळ, गणिताचा निकाल 100%. मातकुळी सारख्या ठिकाणी यावर्षी
94चा मुलगा फर्स्ट आहे गणितामध्ये. वाटतं मला 100 पैकी 100 पडावे, परंतु यावर्षी फार परीक्षा कडक होत्या. शाळांचे निकाल कमी तुम्ही बघा आता मराठवाड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर विभागाचा निकाल नंबर 1 असायचा. तुम्ही असताना सुद्धा बीड जिल्हा क्रमांक 1. यावर्षी तुम्हाला सांगतो मार्च 2026चा 10वीचा निकाल महाराष्ट्रात सगळ्यात खालून नंबर संभाजीनगर विभाग आहे. 88% निकाल लागलाय फक्त आपल्या विभागाचा, सगळ्यात कमी निकाल लागलेला आहे. म्हणून आम्ही कष्ट केलं, तुम्ही विद्यार्थ्यांनी ही शाळा गाजवलेली खरं, म्हणून माझ्या शाळेला एवढं रूप आहे. नाही तर आत्ताच एखादं कोणी म्हणलं माझ्यामुळे शाळा, विशेष नाही हा. सगळे माणसं किती कष्ट करून गेले त्या शाळेत आणि लेकरांनी किती अभ्यास केलाय, किती मार्क खालाय आमचा. आता माराबद्दल थोडं मला सॉरी, कारण मी तुमच्या भल्या करतात शिक्षा केल्या, तुम्हाला बोलले. बाळांना मला खूप आनंद वाटला, ही तुमची फार सक्सेसफुल बॅच वाटली. मी तुम्हाला पुन्हा एकदा आयोजकांना बी आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. परत आता तुमचा काय पुढचा प्रोग्राम आहे तो करा आणि मी जातो. खडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.